अखेर 7 वर्षाची प्रतीक्षा संपली. विरारच्या बहुचर्चित नारंगी उड्डाणपुलाचे आवाज मोठ्या उत्साहाने आज लोकार्पण करण्यात आले. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार तथा आमदार राजेंद्र गावित, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, खासदार हेमंत विष्णू सावरा, वसई विरार महानगरपालिकाचे महापौर अज्जू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 7 वर्षापासून रखडलेल्या या पुलासाठी अनेक स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. स्थानिक नागरिकांसह बहुजन विकास आघाडीने वेळोवेळी आवाज उठवत हा मुद्दा लावून धरल्याची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. दरम्यान कार्यक्रमात बहुजन विकास आघाडी आणि भाजपाचे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि परिसर राजकीय रंगात रंगून गेला. आता हा पूल विरारकरांच्या वाहतुकीचा वेग वाढवणार असला तरी राजकीय श्रेयाची लढाई मात्र अजूनही कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे. सर्व गोष्टीवरती बोलत असताना स्वतः वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक काय म्हणाल्या ऐकूया. प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत. माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार. आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही. परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता माननीय महापौर अज्जू पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंगमध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या PWDचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातले असलेल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काही नाहीच, किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषणं केली, अतिशय समर्पक भाषणं झाली. या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला. स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर अज्जू पाटलांनी केला. म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपने वसई विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल. मी काय बोललो की जनता सबकुछ जाते. हा उड्डाण पूल बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षित होता. आज माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. त्याच्यात आम्ही एकच सांगू शकतो की हा जो ड्रायव्हर आहे 41 याचं लोकार्पण झालं. माननीय गणेश नाईक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकार्पण केलेलं आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आले इकडे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हा बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे. पण याच्यासाठी जी पाठपुरावा केला त्याने सर्वांचं श्रेय आहे. असं एका कुठच्या पार्टीचं नाही, कुठच्या याने माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं पण याच्यामध्ये भरपूर श्रेय आहे. आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांनी आता भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आज या वसई विरारच्या जनतेसाठी अतिशय सुवर्ण संधी झालेली आहे. आमची एक मागणी आहे की या उड्डाणपुलाला माननीय भास्कर ठाकूर यांचं नाव द्यायला पाहिजे अशी आमच्यातर्फे एक मागणी आहे आणि जरूर आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे आणि असं देतील असं वाटते आम्हाला. मी मागणी केलेली आहे. शेवटी राज्य शासन काय करेल किंवा केंद्र शासन काय करेल याच्यावर पुढे नाही, पण आमची एक इच्छा आहे की जे वसई विरारचं शहर घडवण्यामध्ये जो काही जे आहे माननीय भास्कर ठाकूर जे आमचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे.